नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही सगळे। आजचा व्हिडिओ एकदम झक्कास होणार आहे, कारण आज आम्ही घेऊन आलो आहोत सर्वांनाच आवडणारी आणि चवीला तितकीच जबरदस्त आणि एकदम टेस्टी लागणारी शाही व्हेज बिर्याणी। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड नक्कीच बघा। बिर्याणी म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार हा प्रकार आहे, त्यामुळे घरात वेगळं काही बनवायची तुम्हाला अजिबात गरज लागणार नाही आहे। तुम्ही इकडे बघू शकता, आपली बिर्याणी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे। इकडे ज्या भाज्या आपण वापरल्या आहेत बघा, एकदम कलरही सुद्धा एकदम छान आलेला आहे। सर्व एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे। आणि हा, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून आपल्या चॅनलमध्ये सामील व्हा, आपल्या कुटुंबामध्ये सामील व्हा। आता आपण ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा पाहून घेऊया। बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे मटार, बटाटा, फरसबी, पुदिना, कोथिंबीर, गाजर, मिरची, फ्लावर आणि कांदा आणि आलं लसूण पेस्ट घेतली, दही, लाल तिखट, बिर्याणी मसाला, मीठ, काजू, हळद आणि हे इकडे बिर्याणीसाठी लागणारे खडे मसाले घेतलेले आहेत बघा, सगळे खडे मसाले आहेत। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते। इथे मी पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे। त्यात आता मी मीठ घालते, चक्री फूल, दालचिनी, लवंग, वेलची, मिरी हे सगळे मी खडे मसाले घातले आहेत पाण्यात। आता त्याच्यात तूप घालते, लिंबू पिळते, लिंबू पिळल्याने भात स्वच्छ पांढरा शुभ्र होतो। तांदूळ घातलेत, कढईत तेल गरम करून घेतले, त्यात कांदा घालते। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, गार्निशिंगसाठी बदामी कलर होईपर्यंत कुरकुरीत व्हायला द्यायचा आहे कांदा। ते भात आता झालेला आहे आपला, 80% शिजवला आहे, आता गाळून घ्यायचा आहे। त्यात थंड पाणी ओतायचं वरून, तर हे पाणी ओतते जे भात चिकट होत नाहीत, तांदूळ चिकटत नाहीत, चांगला सुटा होतो। तर इथे बदामी सरच कांदा भाजून झालेला आहे आपला, काढून घेते। झाला आहे कांदा, काजू तळून घेते। काजू चांगले फ्राय करून घ्यायचे। आता भाज्या, फ्लावर, गाजर परतून घ्यायचं आहे, बटाटा चांगलं परतून घ्यायचं आहे। आता मटार घातले, फरसबी परतून घ्यायचे, चांगली परतून घ्यायचे। आता मी जिरं घालते, तमालपत्र, वेलची, दालचिनी, मिरी आणि तमालपत्र घातलंय। आता कांदा घालायचा आहे, परतून घ्यायचा आहे चांगला। आता आलं लसूण पेस्ट घालते, परतून घ्यायची चांगली, चांगला झाला परतून। मिरची घातली आहे, आता टोमॅटो घालायचा आहे, चांगला परतून घ्यायचा। मऊ झाला आहे टोमॅटो। हळद घातली आहे, तिखट 4 चमचे, छोटे आहेत, टेबलस्पून नाही आहे, छोटे चमचे 4 चमचे। आता चांगला मिक्स करायचं आहे त्याला। बिर्याणी मसाला घातला आहे, चांगला मिक्स करायचं आहे असं। आता सगळ्या भाज्या घातल्या, त्याच्यात सगळ्या भाज्या घातल्या, परतून घ्यायच्या चांगल्या, चांगल्या परतून घ्यायच्या भाज्या अशा। आता मीठ घालायचं आहे, परतून घ्यायचं आहे, मीठ घालून
परतून घ्यायचे चांगलं. आता दही घालायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं, मिक्स करायचं आहे चांगलं. असं पाहू शकता आपण चांगलं मिक्स केलेलं आहे. आपल्या सगळ्या भाज्या आता मस्तपैकी परतून झालेल्या आहेत आणि कलरही एकदम मस्त पैकी आलेला आहे. पाणी घातलं आहे थोडंसं त्याच्यात. आता झाकण ठेवायचं आहे, उकळी आणायची. तर कलर घालते भातामध्ये, ऑरेंज कलर घातला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं. आता झाकण काढते, वाफ बघू शकता आपण ह्या भाज्या चांगल्या 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलेल्या आहेत. आता पाहू शकता आपल्या सगळ्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत, कलरही एकदम छानपैकी आलेला आहे. तर सगळ्या मिक्स करून घेते अशा. वा, आता आपण लेयर लावूयात. अशा सगळ्यात खाली भाजी घालायची आहे, पसरवायची आहे अशी सगळीकडे चांगली पसरवून घ्यायची भाजी. इथे मी पांढरा भात घेतला आहे, त्याची लेयर लावते. आता पाहू शकता आपण पसरून घ्यायचं आहे चांगला, सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आता गार्निशिंग करायचं आहे, त्यासाठी मी कांदा घेतला आहे असा, काजू घातलेत हे बघा. आता काजू घालते, आता कोथिंबीर घेते, पुदिना. आता बघू शकता आपण पुदिना घातला आहे. तर मस्तपैकी लेअर सगळीकडून पसरवून झालेला आहे. आता मी कलर केला आहे ना ऑरेंजवाला भात, तो घेतला आहे बघा. लेअर लावते त्याची, सगळीकडे छानपैकी पसरवून घ्यायचा आहे असा. झाला आहे पसरवून. आता त्याची गार्निशिंग करूया आपण. आता पाहू शकता आपण कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे अशी सगळीकडे. आता भाजीचा दुसरा आपण लेअर लावूया त्याच्यावर. अशी भाजी सगळी घेऊन झाली आहे, सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. आता बघा पाहू शकता आपण कोथिंबीर घातली आहे. आता आपण जो व्हाईटवाला भात ठेवला होता ना तो घेऊया, पसरवून घ्यायचा आहे सगळीकडे छानपैकी असा. सगळीकडे पसरून घेतला. आता वरून कांद्याची लेअर घालते, गार्निशिंग कांद्याची असा. वा, मस्त दिसतंय छानपैकी सजवून झालं आहे, म्हणजे छान झाली आहे असं दिसते. आता पुदिना घातला आहे, कोथिंबीर आणि पुदिना वरून करायची गार्निशिंग भाताची. आता आपली बिर्याणी झालेली आहे. आता आपली बिर्याणी लेहर लावून झालेली आहे, गार्निशिंग करून झाली. आता आपण त्याला दम देऊया. तूप बाजूने तूप सोडायचं आहे असं, 2 चमचे तूप सोडायचं आहे बाजूने. आता मस्तपैकी झाकण ठेवूया वरून आणि वर जड असा खलबत्ता ठेवला आहे दम द्यायसाठी. आता आपण झाकण काढून बघूया. आता इथे आपली 10 ते 15 मिनटं दम देऊन झालेलं आहे बिर्याणीला. पाहू शकता आपण ती छानपैकी सगळं एकजीव झालेलं आहे, मस्तपैकी सुगंध सुटला आहे, वाफ येते कशी बघा. तर मग मित्रांनो, बिर्याणी बनवून आपली एकदम तयार झालेली आहे. हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. तुम्ही बिर्याणीचा कलर इकडे बघू शकता, एकदम छान आलेला आहे. तुम्ही रायत्याबरोबर किंवा कोशिंबीरबरोबर देखील खाऊ शकता. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी बरोबर.